असंख्य वाहिन्यांनी पाश्चात्य संस्कृती आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे. ही असंख्य वाद्यचा हा प्रकार जो तो आहे तो आपला भारतीय नाही, तो पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे. आपल्या भारतीय संगीत कलेमध्ये फक्त एक छोटासा तानपुरा त्याचा नाद ध्वनी असला तरी आपण आनंदाने ते गायन ऐकू शकतो. ही आपली संस्कृती केव्हाही महानच. वा, म्हणजे कंठांचं आणि जर तुम्ही सांगितलं तसंच आता कंठांचं स्वरांचं माधुर्य जेव्हा व्यक्त होतं तेव्हा एक सुंदर गाणं आपल्यासमोर अवतरतं. नेमकं कसं ते जाणूया कविता खरवंटीकर यांनी गायलेला राग जैत कल्याण याद्वारे. रटत जपत ध्यान धरत नमन करे हरि देहो रसदर हरि देहो रसदर हरि देहो हरि देहो रस हरि देहो रसदर हरि देहो रसदर हरि देहो रसदर रटत जपत ध्यान धरत नमन करे हरि देहो रसदर हरि देहो रसदर हरि देहो रसदरस रसदरस रसदर.
वा, सुवाच्य टपोर गाणं आणि शब्दांचं स्वरांचं माधुर्य म्हणजे काय याचा हा पुरेपूर अनुभव येणारं हे गाणं आपण ऐकलं तर कविता खरवंडीकर यांच्या स्वरातली ही रचना होती. सर, अतिशय वेळ कमी आहे. कंठशास्त्र या अनुषंगाने आजच्या संगीत साधनामध्ये संवाद साधताना असं लक्षामध्ये येतं की गाण्यामध्ये गळ्यामध्ये अनेक स्वर दडलेले आहेत, ते उलगडायचे एक एक टप्पे आहेत, नाही का? अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. वास्तविक आपण कंठातून गातो नक्कीच, पण तो फक्त कंठ कार्य करत नाही, इतरही आघात आहेत. आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आपण पुन्हा त्या विषयाकडे भविष्यात लवकरच येऊ. वा, म्हणजे जगण्याचं गाणं व्हावं आणि गाण्याचं जगणं असावं अशा शुभेच्छांसह आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. मात्र तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही सगळेच नेहमीप्रमाणे उत्सुक आहोत. प्रतिक्रियांसाठी आमचा पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे, तरी पण चटकन टिपून घ्या. उस्ताद अजीम खानजी, आज तुम्ही इथे आलात, संगीत साधना अंतर्गत इतकी माहिती दिलीत, मनपूर्वक आभार. मंडळी, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छांसह नमस्कार.